प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय नौदलाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हटले जाते. प्रश्न दुसरा, मंगल पांडे यांनी येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर. मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. प्रश्न तिसरा, डॅश डॅश यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 ताराबाई शिंदे. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. प्रश्न चौथा, बाबू गेनू हे सत्याग्रही कोणत्या ठिकाणी शहीद झाले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. बाबू गेनू हे सत्याग्रही मुंबई या ठिकाणी शहीद झाले होते. प्रश्न पाचवा, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला होता. तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सन या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला होता. सहावा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी पणजी या ठिकाणी खंडपीठ आहे. प्रश्न सातवा, 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती S.K. दार हे होते. प्रश्न आठवा, भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमतीची आवश्यकता असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संसदेच्या दोन्ही गृहांची. म्हणजे भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी संसदेच्या दोन्ही गृहांची संमती आवश्यक असते. प्रश्न 9 आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये राज्यपालाच्या वतीने सादर करतात. म्हणजे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. प्रश्न 10, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला गेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भाग 3. तर मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या भाग 3 मध्ये समाविष्ट केले गेलेला आहे. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तूप. तर तूप या दुग्धजन्य पदार्थात स्निग्धाचे प्रमाण सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सायकोलॉजी. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकोलॉजी असे म्हणतात. प्रश्न 13 आहे, रिव्हॉल्व्हरचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सॅम्युअल कोल्ट. तर रिव्हॉल्व्हरचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी ऑप्शन 1 फॉस्फरसचा उपयोग केला जातो. प्रश्न 15, म.हि.को या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जालना. म.हि.को या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र जालना या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 16 आहे, महाराष्ट्रात मावळ प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे? तर भारतातील मावळ प्रांत हा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीचा भाग. प्रश्न 17, बल्लारपूर हे नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे.
तर बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोरसे क्षेत्र आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर्धा. तर बल्लारपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोरसा क्षेत्र आहे. प्रश्न 18वा आहे, मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 रायगड. रायगड या जिल्ह्याला मिठागरा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न 19, कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड. तर कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश हा न्यूझीलंड हा आहे. 20वा प्रश्न आहे, दलाई लामा यांना नुकतेच कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले आहे? तर दलाई लामा यांना खालीलपैकी इटली या देशाने नुकतेच नागरिकत्व बहाल केलेले आहे. प्रश्न 21वा, जगातील पहिले हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी या देशामध्ये सुरू झालेली आहे. प्रश्न 22, अटाकामा वादवंट खालीलपैकी कोणत्या खंडात पसरलेले आहे? तर अटाकामा वादवंट खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका या खंडामध्ये पसरलेले आहे. खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके. तर खालीलपैकी दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न 24वा आहे, बाईचुंग भूतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बाईचुंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक 4 R.K. नारायण हे आहेत. प्रश्न 26वा आहे, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर आहे? तर मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर हे ऑप्शन क्रमांक 3 25 सेंटीमीटर आहे. प्रश्न 27, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते? तर रक्तातील खालीलपैकी कोलेस्ट्रॉल हा घटक वाढल्याने म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 रक्तातील कोलेस्ट्रॉल हा घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. प्रश्न 28वा आहे, संत्रा या फळात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर संत्रा या फळामध्ये विटॅमिन C म्हणजे जीवनसत्व क हे असते. भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर भात संशोधन केंद्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कर्जत ह्या ठिकाणी आहे. कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. आणखी भात संशोधन केंद्र कुठे आहे? एक म्हणजे कर्जत, दुसरी आहे रत्नागिरी आणि तिसरा आहे खोपोली. या 3 ठिकाणी भात संशोधन केंद्र आहेत. मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर मुंबई हाय हे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 खनिज तेल उत्पादनाशी निगडित आहे. प्रश्न 31वा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 बोरीवली या ठिकाणी आहे. प्रश्न 32, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये येते? तर नक्षलबारी हे गाव खालीलपैकी पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येते. प्रश्न 33, 2015च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता कुस्तीपटू कोण आहे? तर 2015च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता विजय चौधरी हे होते. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न 35 क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा हे आहे. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वुलर सरोवर. झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते. प्रश्न 27 आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर आशियातील नोबेल म्हणून रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार ओळखला जातो. प्रश्न 38 पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास 4 मिनिटे लागतात. प्रश्न 39 रक्तवाहिन्यांचे जाडे असलेले रंगीत पटलास काय म्हणतात? रक्तवाहिन्याचे जाडे असलेल्या रंगीत पटलात रंजित पटल असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 रंजित पटल. प्रश्न 40 शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 शिरा.